शिक्रापूर सगळ्या बाजूने सेफ आहे. बरोबर. कोणालाही दादागिरीचा विषय नाही किंवा गुंडशाहीचा विषय नाही असं शिक्रापूर गाव. किरकोळ स्वरूपाची भांडणं त्या ठिकाणी होत असतात. भूमिपुत्रांनी तर डावललं जातं. सगळ्यात जास्त कात्री समाज. ट्रॅफिकचा प्रश्न आहे. स्थानिक लोक युनिटी करतात, कंपनी मालकाला त्रास देतात, खंडणी गोळा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कंपनीचे जे मालक असतात ना ते स्थानिक लोकांना डावलतात. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे तुमचं सर्वांचं शिक्रापूर या गावाचं हर्ष स्वागत करतो. आणि एलएस मराठीवरती तर विशेष म्हणजे विशेष स्वागत करतो. आता बघतोय इथं आपण शिक्रापूरच्या ग्रामपंचायतीसमोर आहोत. आणि शिक्रापूर म्हणलं की ट्रॅफिकची खूपच समस्या येते. इथं सरपंच ते सगळेजण आहेत, त्यांना विचारूया प्रश्न आणि नेमकं काय अहवाल आहे काय नाही बघून घेऊया. चला तर मग सरपंच साहेब नमस्कार. सॉरी नमस्कार. कशा आहात? छान आहोत, मजेत आहोत. काय चालू आहे सध्या? सध्या काय चालायचं कधी आपलं गावचा कारभार पाहणं. काय म्हणतोय गावगाडा? गावगाडा काय कधी असं कधी तसं. लोकांच्या सुखादुखात जाणं, लोकांना मदत करणं, गोरगरीब वंचित लोकांना मदत करणं. काय राव तुमच्या शिक्रापूर मध्ये लय ट्रॅफिक आहे. ट्रॅफिकची समस्या आता गेल्या 20-25 वर्षापासून समस्या आहे. कारण शिक्रापूर आता गाव नाही तर शहराकडे वाटचाल करणारं गाव झालेलं आहे. आणि एमआयडीसी इथं कारेगाव एमआयडीसी, रांजणगाव एमआयडीसी, इकडे कोंडा, इकडे कोरेगाव एमआयडीसी, सणसवाडी एमआयडीसी. त्याच्यामुळे चाकणला जरी राहणार कंपनीत कामाला जाणार माणूस तरी शिक्रापूर मध्ये वास्तव्यास हवेत. कारण शिक्रापूर सगळ्या बाजूने सेफ आहे. कोणालाही दादागिरीचा विषय नाही किंवा गुंडशाहीचा विषय नाही असं शिक्रापूर गाव. म्हणजे दादागिरी वगैरे इथं चलत नाही. अजिबात नाही. इथं दादागिरीला थारा नाही. दादाला थारा आहे पण दादागिरीला नाही. नाही, दादाला धारा आहे पण दादागिरीला धारा नाही. दादागिरीला थारा नाही. बरं काय म्हणताय एकंदरीत शेतकरी वर्ग काय म्हणतोय? शिक्रापूरमध्ये तसं शेतीचं प्रमाण कमी झालेलं आहे. शहरीकरणाकडे वाटचाल केल्यामुळं या ठिकाणचा बहुतेक बराचसा भूभाग हा नागरिकांकडे गेलेला आहे. आणि मग इथं पाण्याच्या थोड्या समस्या असल्यामुळं शेती इथं थोडा ऊस आणि बाकी नगदी पिकं घेतली जातात. त्यामुळे इथं शेतकरी कमी पिकवतात, व्यवसायाकडे जास्त लोकांचा कल आहे. बरं तरुणांचा रोजगारांच्या बाबतीत कसा प्रश्न आहे शिक्रापूरमध्ये? शिक्रापूरमध्ये तसा एमआयडीसी, सणसवाडी, कोरेगाव, कारेगाव, रांजणगाव, सुपा आणि चाकण या ठिकाणी एमआयडीसी झाली. परंतु नागरीकरण झालं ते शिक्रापूर या ठिकाणी. आणि स्थानिक भूमिपुत्रांना त्या पाहिजे त्या पद्धतीने न्याय मिळालेला नाही. त्यांना पाहिजे त्या पद्धतीने तिथं कामावर घेतलं गेलेलं नाही. स्थानिक भूमिपुत्रांना कामावर घेतलेलं. कुणाला घेतलं गेलंय कामावर? मग या ठिकाणी बाहेरच्या राज्यातील किंवा महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातील माणूस या ठिकाणी स्थायिक झालेला आहे. तो या ठिकाणी कामावर आहे. बरोबर आहे. म्हणजे स्थानिकांना इथं रोजगार मिळालेला नाही. बरोबर. सरपंच साहेब काय म्हणताय, बघितलं का एमआयडीसी काय? नाही, ते जे आमचे सहकारी मित्र सुभाष खरे यांनी जे आता भूमिका मांडली ते अगदी बरोबर आहे. कारण भूमिपुत्रांनी तर डावलं जात आहे. भूमिपुत्रांना पण मग इथले आमदार वगैरे बघत नाहीत का? आमदार वगैरे पाहतात ना, पण शेवटी कसं असतं खेड्या पाड्यातल्या लोकांना घेतात पण स्थानिकांना इथं डावलं जातं. पर जिल्ह्यातल्या लोकांना इथं स्थान मिळतं, पर राज्यात लोकांना नोकरीला संधी मिळत आहे. परंतु स्थानिकांना इथं डावलं जात आहे. बरोबर आहे. एकंदरीत मला सांगा, एवढं ट्रॅफिक वगैरे होतंय, मग शिक्रापूरकरांना त्रास होतो का? 100%. काय वाटतं बरं ग्रामस्थांना, काय वाटतं शिक्रापूर कसं पाहिजे आपलं? शिक्रापूरमध्ये आता 1952 साली आमच्या ग्रामपंचायत स्थापना झाली. त्यापासून तो अनेक लोकांनी या ठिकाणी कारभार पाहिला. आणि अशी त्यांच्या पद्धतीमध्ये त्यांच्या कार्यकालामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं. आणि हे काम करत असताना शिक्रापूर वाढत गेलं. शिक्रापूरची लोकसंख्या पूर्वी 3,500-4 हजाराच्या आसपास होती. परंतु आता अनधिकृत लोकसंख्या जी आहे शिक्रापूरची 1 लाखाच्या आसपास गेलेली आहे. त्यामुळे आम्ही जेवढ्या प्रयत्न करतोय त्या प्रयत्न करण्याला तुकडे पडतात. आता मला सांगा, शहर म्हणले की थोडीफार दहशत आलीच. सरपंच साहेब म्हणले इथं दहशतीला थारा नाही, दादाला थारा आहे पण दादागिरीला थारा नाही. पण काही प्रमाणात इथं थोडीफार होत आहे दहशत. मग काय त्याच्यावर कसा बसवला जातोय? शिक्रापूर कधीतरी बेतरतय का? घाबरट होते? आता काय आले, बाहेरगावची लोकसंख्या खूप झाली. त्यामुळे आमच्या गावातलं कोणी दादागिरी वगैरे या गोष्टीत पडत नाही किंवा दादागिरी कोणी घाबरत नाही. परंतु नवीन एखादा माणूस आला गुन्हेगारी प्रवृत्तीचा, इतर राज्यातून परराज्यातून गुन्हेगारी स्वरूपाची लोक इथून आसरा घेतात आणि इथं छोट्या छोट्या कामाला जातात, हॉटेलमध्ये असेल किंवा एमआयडीसी मध्ये. आणि त्या लोकांच्या मनामध्ये ती तडी गोष्ट जी असते ते त्या ठिकाणी किरकोळ स्वरूपाची भांडणं त्या ठिकाणी होत असतात. परंतु आमच्या गावामध्ये अशा प्रकारचा भांडण तंटा हा कधी होत नाही. बरोबर आहे. एवढं मोठं शहर आहे, मग शहराला असं वाटतं का वेगळं काय बदल पाहिजे, आपलं तुलनेत वेगळं शहर पाहिजे, असं काही विजन आहे का डोक्यात? 100% विजन आहे. शिक्रापूर हे मोठं गाव होते, परंतु या ठिकाणी काय झालंय, नागरीकरण जास्त झाले. त्यामुळं
आम्हाला सगळ्यात महत्वाची प्रश्न जो भेडसावतोय सध्या संपूर्ण महाराष्ट्राला भेडसावतोय, त्याच्यामध्ये आम्हाला पण भेडसावतोय. या नागरीकरणामुळे अनेक लोकसंख्या इथे येत असताना कचऱ्याची जी समस्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवासून तयार आहे. कचऱ्याची सगळ्यात जास्त कचऱ्याची समस्या. बरोबर आहे. एवढं मोठं शहर आहे म्हणल्यावर कचऱ्याचं त्यामुळे अनेक ठिकाणचा कचरा तयार होतो, परंतु कचरा व्यवस्थापन जे आहे ते आमच्या शिरूर, तुम्ही शिक्रापूरमध्ये आले, कोरेगाव ही जे रस्त्यावरची गाव आहेत या ठिकाणी नागरीकरण जास्त असल्यामुळे सगळ्या रस्त्याच्या कडेला हा कचऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. तर आमची अशी मागणी आहे, विलीनीकरण होत नाही आणि ते कचरा टाकण्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध होत नाही. आम्ही अनेक ठिकाणी अनेक वेळेला जिल्हा परिषद असेल, महाराष्ट्र शासन असेल, या ठिकाणी जागेचा प्रस्ताव दिलेला आहे की आम्हाला जागा मिळावी, परंतु आमच्या गावाला छोटंसं गायरन कमी असल्यामुळे आम्ही काय केलं, सणसवाडी, शिक्रापूर आणि कोरेगाव या 3 गावांचं मिळून एक ठिकाणी कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी आम्ही कर्मच म्हणते कचरा मुक्त भारत, पण अजून काही शिक्रापूर काय मुक्त केलेलं नाही म्हणायचं. शिक्रापूरने अनेक गावं मुक्तच नाही झाली. बरोबर. पाण्याची समस्या पण आहे, परंतु चास कामांच्या पाण्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी तो पाण्याचा प्रश्न पण सुटलेला आहे, परंतु कचऱ्याची समस्या आमच्या दृष्टीने आहे, 100% मान्य आम्ही करतो. बरं, नक्कीच शिक्रापूर कचऱ्याचा तर प्रश्न आहेत. रस्ते वगैरे काय म्हणतायत, शहरीकरणाचे गावपाडी रस्ते झालेत का, छोट्या व्यावसायिकांना काय अडचणी येत आहेत? नाही, आता तसं पाहिलं शिक्रापूर यात ही झपाट्याने वाढलेली आहे, कारण शिक्रापूर ग्रामपंचायत ही शिरूर तालुक्यात अतिशय प्रभावी ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी अनेक दळणवळणाच्या माध्यमातून शिक्रापूरचे अंतर्गत रस्ते आहेत, चांगल्यापैकी विकास या ठिकाणी पाहायला मिळतोय. हॉस्पिटलच्या सुविधा आहेत, हॉस्पिटलच्या वगैरे सुविधा आहेत, परंतु ट्रॅफिकचा प्रश्न आहे, हा बरेच दिवसापासून या ठिकाणी भेडसावतोय. अनेक यावेळेस या ठिकाणी ब्रिज वगैरे होण्याचे असे संकेत आहेत, परंतु आता मोजण्या वगैरे चालू आहे, भविष्यामध्ये निश्चित होईल ते. ब्रिजचं काम पहिल्यापासून म्हणतात होणार आहेत, वाटते का होईल म्हणून? आणि आता तर वाटते आम्हाला, कारण आता पाहतोय रोडनी आता मधल्या काळामध्ये बरेचसे या ठिकाणी सर्वे वगैरे झालेले आहे, परंतु आता होईल असं 100%. बरोबर आहे. आणि शिक्रापूर हे या ठिकाणी बऱ्यापैकी विकास झालेला आहे. आता भाऊंनी सांगितलं कचऱ्याचा प्रश्न, परंतु आमच्या ग्रामपंचायतला कचऱ्याचे पैसे येऊन आहेत, पैसे पडलेले आहेत, परंतु काय होतं, स्थानिक लोक एखादा प्लॅन आपल्याला आणायचा आहे, चांगला प्लॅन, तर ती खाजगी लोक जागा देत नाहीत. अनेक लोक अर्ज करतात की आमच्या इथे नको वास वगैरे येईल, परंतु आमच्या ग्रामपंचायतनी त्या ठिकाणी कचरा प्लॅन हा प्रकल्प पाहून आलेले आहेत. म्हणजे कचऱ्याचे पैसे कचऱ्यात जाऊ नये म्हणून तुमची मेहनत चालू आहे, प्लॅन चालू आहे. आणि ते निधी ग्रामपंचायत आता 1.5 लाख रुपये 1.5 कोटी रुपये निधी आहे ग्रामपंचायत पडून आहे, परंतु लोक विरोध का करतात की प्लॅन आमच्याकडे नको, इथं वास वगैरे हे वगैरे. आता कचरा प्रश्न बऱ्यापैकी सुटण्यासारखा दिसतोय, परंतु जागा न मिळण्यामुळे, जागा अभावी हा प्लॅन राहिलेला आहे. कारण शहरीकरण, बाहेरचा वर्ग या ठिकाणी भाडेकरू वर्ग असेल, परप्रांतीय लोक, परराज्यातील लोक या ठिकाणी अनेक नोकरीच्या माध्यमातून, कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले आहेत. कचरा हा प्रश्न जरी असला, परंतु त्याला सोडवण्यासाठी जर आपण रस्ता किंवा त्या ठिकाणी जर जागा, स्थायिक जागा जर भेटली तर निश्चित आणि पैसे पडून येत. निश्चित तुमच्याकडे येतो. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, आज सोशल मीडियाचा जमाना आहे बरं का, काय वाटतं बाबा मीडियाने कसं काम केलं पाहिजे? सोशल मीडियाचा जमाना आहे, एक बाईट आपण जरी बोललो तरी कुठे कुठल्याही देशात जातो, कुठेही व्हायरल होतं. काय वाटतं आज मीडियाचं काम जनतेला पटते का? आता एक तर तुम्ही सांगितलं तो मुद्दा महत्वाचा आहे, लोकशाहीचा 4था खांब म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियामुळे ह्या सगळ्या गोष्टी जवळ आल्यात. एका सेकंदात तिकडे मुंबईला काय चाललंय, दिल्लीला काय चाललंय, अमेरिकेत ट्रम्प काय करतोय हे सुद्धा तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना कळते. आमची दुसरी एक समस्या तुम्ही आता जे मुद्दा मांडला, ट्रॅफिकची जी समस्या आहे, नितीनजी गडकरी यांच्याबद्दल अनेक लोकांच्या मिटिंग झाल्या, 4-5 वर्षापासून हा विषय चाललेला आहे, परंतु ह्या मार्गावरती महाराष्ट्रातला विदर्भ, मराठवाडा, नांदेड, धुळे या सर्व मार्गावरचा 1.5 लाख क्युसेकची वाहतूक या ठिकाणी आहे, आणि ते त्या मानाने हे रस्ते छोटे पडतात. नितीन गडकरींनी आता नुकताच मुद्दा मांडला का, तुम्ही आता सांगितलं रस्ता कधी होणार, दिसत्या वल्गाने येतात, परंतु आता तूर्त 7,000 कोटीचा रस्ता आहे 3 फ्लायओव्हरचा, तो त्या ठिकाणी नितीनजी गडकरी यांनी मंजूर केलेला आहे. त्याचं वर्क ऑर्डर पण झालेली आहे, टेंडर प्रोसेस झालेली आहे, आणि लवकर त्याचं काम चालू होईल अशा पद्धतीची माहिती आमच्याकडे आहे. आता या ठिकाणी आमच्या शिक्रापूर गावामध्ये जे सॉईल तपासणी जी आहे, सॉईल जी अवस्था प्रॅक्टिस ती सॉईलची तपासणी या ठिकाणी झाली. उड्डाणपुलाला जी सॉईल पाठीमागे लागते, जवळपास 20 मीटरचा रस्ता त्या ठिकाणी खड्डा खांदला जातो, आणि त्याच्यातून त्यांना ती सॉईलची माहिती त्या बरोबर आहे असे आमची अपेक्षा आहे. रस्ता होतोय, बरोबर आहे एकंदरीत. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता सध्या भिडसवतो इथे MIDC वगैरे सगळं आहे. आजोबा नमस्कार. नमस्ते. काय चाललंय? गॉगल बिगल एकदम कडक येतो जरा, चष्मा, अरे त्याला काय हो, आपण मराठी माणसं आहे. मला सांगा, इथे एवढे MIDC वगैरे आहेत का, चालू आहेत का? मग मला सांगा, आपल्या स्थानिक पोरांना इथं रोजगार नाही म्हणतायत. स्थानिक मुलांना रोजगार, रोजगाराचा प्रश्न इथं. स्थानिक मुलांना रोजगार का नाही?
त्याचं कारण असं आहे, हा. रांजणगावला असलेली MIDC, हा. सणसवाडीला असणारा इंडस्ट्री एरिया, हा. त्या इंडस्ट्री एरियामध्ये स्थानिक लोक युनिटी करतात, हा. कंपनी मालकाला त्रास देतात हा. आणि खंडणी गोळा करण्याचं काही स्थानिक म्हणून काही हस्तक असतात पुढारी, त्यांच्या माध्यमातून खंडणी गोळा करण्याचा प्रयत्न करतात. युनिटी म्हणजे गोरगरिबांना कंपनीत लावायचं नाही. ऐकता युनिटी करून त्रास पण देतात. त्यामुळे कंपनीचे जे मालक असतात ना, ते स्थानिक लोकांना डावलतात. आता बघा सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडियात काही बी कधी बी ट्रेंडला येतं, तुम्हालाच माहिती आहे. काय वाटतं, मीडिया खरंच जनतेची कामं करतायत का? आज जर खरंच जर पाहिलं तर सगळंच काम मीडियाच्या माध्यमातून चालू हा. आहे. मीडिया ही अशी हा. की जे छोटं जरी काम असेल ते जरी थोडं मीडियाच्या माध्यमातून वरती गेलं हा. की संपूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला देशाला बरोबर दिसतं. त्यामुळं मीडियाचं काम जे आहे ते अगदी सातत्याने चांगल्या पद्धतीचं आहे. पण मीडियाने काय दाखवलं पाहिजे, जे चांगल्या पद्धतीने काय वाटतं सर्वसामान्य जनतेला, काय वाटतं मीडियाने काय दाखवलं पाहिजे? सर्वसामान्य जनतेचा विषय असा आहे की सामान्य जनतेला काय दाखवलं पाहिजे की ज्या मूलभूत गरजा आहे गावामध्ये, ज्या काय भारतामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, ज्या ज्या गावामध्ये, शिक्रापूर गावामध्ये असतात, तुम्ही घनश्याम जे आलाय, आज तुमचं कार्य पाहिल्यानंतर आपल्या शोची टॅगलाईन आहे, आजपर्यंत जिथं मीडिया पोहोचले नाही ना तिथं आपण पोहोचतोय मीडियाच्या हे माध्यमातून. 100% त्या घनश्याम शहरात तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे ना तुमचं अभिनंदन करावं लागणार आहे. थँक्यू सो मच. हो. कारण जनतेचे प्रश्न हे फक्त इलेक्शन आल्या मांडायचे नसतात, इलेक्शन झाल्या मांडायचे असतात, ते खरे प्रश्न आहेत. हो, जनतेला ज्या टायमाला समजा निवडणुका येतात, निवडणुका जातात, अनेक निवडणुका होऊन गेलेल्या आहे, हो. पण ज्या ज्या टायमाला खऱ्या अर्थाने निवडणुकीचं माध्यम असतं त्या टायमाला तुम्ही जशी जनतेची सेवा करायला तयार होता, तसं निवडणूक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करायची माध्यम ठेवलं पाहिजे. नक्कीच. त्यांच्या असणाऱ्या गरजा जाणून घेतल्या पाहिजे, त्यांना लाईटची व्यवस्था पाहिजे, पाण्याची व्यवस्था, कचऱ्याचा प्रश्न, एवढा मोठी समस्या असतात त्या संपूर्ण ज्या वेळेला तुम्ही जसं निवडणुकीच्या माध्यमातून पुढे घेऊन जाता आणि ते निवडून आल्यानंतर तुम्ही प्रतिसाद करत नाही, बरोबर. हे झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. नक्कीच नक्कीच. म्हणूनच जर कुणाला काय अडचण आली तर LS मराठी चॅनल तर आहेच, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांच्याशी बोलू शकता, जिथं कमी तिथं LS मराठी नक्कीच हजर होणार. दादा नमस्कार. युवा वर्ग आपल्या बरोबर जोडलेले आहेत, युवा वर्गाला बोलूया. दादा काय वाटतं, आज युवकांच्या बाबतीत एवढं आंदोलन उभं राहत आहेत, उपोषण होत आहेत, युवकांचे पेपर फुटेचे प्रकरण काढतायत, यावर जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. आणि यांना कोण प्रशासन जे खत पाणी घालतंय त्यांना पहिलं प्रशासनातून बडतर्फ केलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना योग्य तो न्याय दिला पाहिजे. बर आज वाटतंय का कुठेतरी विद्यार्थी म्हणून निराशा पत्रात पडते का? हो आहे, नक्कीच आहे. बर काय वाटतंय शिक्रापूरचं वातावरण कसं आहे? शिक्रापूरचं वातावरण चांगलं आहे, शिक्षणाच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या आहेत. बर पण काय वाटतं बरं शिक्रापूर मध्ये असा युवकांना काय बदल पाहिजे आज चेंजेस? नवीन कॉलेज पाहिजे, नवीन कॉलेजची गरज आहे. इथून भरपूर युवक आहे बाहेर ठिकाणी जातोय, मोठे इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे ह्या गोष्टी पाहिजेत. म्हणजे शिक्रापूरला कॉलेजची सुद्धा गरज आहे आणि कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं कसं नाही सगळं आपण बघितलेलंच आहे. कचऱ्याचा प्रश्न सुद्धा तिथं जाणवला आहे, सगळ्यात महत्त्वाचा ट्रॅफिकचा प्रश्न जाणवला आहे. आणि तुम्हाला तर माहिती तुमच्या आमच्या हक्काचं चॅनल म्हणजे LS मराठी छोटा पुढारी सज्ज राहा. प्रत्येक गावात येतोय, प्रत्येक वस्तीवर येतोय. आजच्या दिवसासाठी आपण इथेच थांबूया, 8 वाजल्यात ब्रेक घेऊया. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.